हे घे साकेत, हळद कुंकवा ठेव. बायजी, तू दरवर्षी अक्षय तृतीयेला नवीन सोनं का घेतेस? अगं, आपण अक्षय तृतीयेला जे करतो ना त्याच्यात नेहमी वाढ होते. म्हणजे आपण चांगलं वागलो तर चांगलंच वागत राहतो, आणि आपण वाईट वागलो ना तर वाईटातच वाढ होते. म्हणून सोनं घ्यायचं म्हणजे सोन्यात वाढ होते, असं आपले पूर्वज म्हणतात ग. आता मी हे आतापर्यंत सगळं सांभाळत आले, तर बघू आपली पुढची पिढी काय करते, त्यांना सांभाळता येते की नाही. अगं नक्की सांभाळू आणि छान सांभाळू. अगं, नैवेद्याला काय केलेस? अक्षय तृतीयेचा ठरलेला बेत आमरसपुरी. वा, आज मला कोणी खायला अडवायचं नाही हं? आमरसपुरी. हा अगं? हा, साखर जास्त झाली वगैरे काय बोलायचं. अच्छा बायाजी, हा बोल. मला सांग, अक्षय तृतीय म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक ना? अरे वा, अरे वा फिरंग्या, अमेरिकेत राहून सुद्धा विसरला नाहीस तू. हे म्हणजे असं झालं, अरे अमेरिकेत राहून तू मराठी विसरला नाहीस असं म्हणण्यासारखं आहे. कसं आहे, आपण जगात कुठेही असलो तरी आपले सण कधीच विसरत नसतो आणि ते मी साजरे पण करतो. भैयाजी, मला फक्त एवढं सांग, म्हणजे असं म्हणतात ना की आज आपण जे काही काम करू त्यात हमखास यश मिळतं. मग तू नक्की काय करणार आहेस? कळेल, लवकरच कळेल. सरप्राईज? हो. साकेतदा, ऑफिसला निघायचं, एकत्रच जाऊयात आपण. चल येतो. हा, बाय जा. बाय बाय बाय. दुर्गाई, या भावंडामधलं प्रेम जिव्हाळा असाच अक्षय राहू दे. सॉरी भैयाजी, मी खरंच आजपर्यंत साकेत सरांकडे अशा नजरेने कधीच नाही बघितलंय. मी हे लग्न नाही करू शकत. शांभवीने साकेतला नकार दिला. अरे रे 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 रे. नाहीतर आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सगळ्यांचंच तोंड गोड झालं असतं नाही, पण राजगुरूंचं तोंड कडू कसं होईल याची काळजी घ्यायची आहे मला. फक्त आजच नाही, राजगुरूंना येणाऱ्या प्रत्येक दिवशी कडू प्रसंगालाच सामोरं जावं लागणार. चला, साकेत सरांना आता लव्ह लेटर लिहूयात. सब्जेक्ट, शांभवीचा राजीनामा. प्रिय साकेत, नको. राजीनामा प्रति माननीय व्यवस्थापक. आपली नम्र शांभवी. चला, आता या निर्जीव पत्रात थोडं जिवंतपणा होईल. शांभवीचे अश्रू,
आता या अक्षय तृतीयेला साकेत राजगुरूच्या मनाची दयनीय अवस्था होईल. बिचारा माझा भोळा भाबडा टेडी बेअर. वा 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 छवी, काय मस्त झालाय उपमा. थोडा वाढ अजून. हा अगं छान झालाय खरंच. तुम्हाला देऊ काय? घरात सगळं कसं आहे? नाही म्हणजे काही दिवसांपूर्वी शांभवी नावाचा रोग लागला होता ना घराला. साकेतच्या तो डोक्यात गेला होता तो ताप. काय झालं? उतरला? त्याचं तो बघून येईल. तुला कशा ग चौकशा? फार काळजी वाटते का ग घरातल्यांची? हा? नको तेव्हा येते आणि बडबडते. एक मिनिट, काय बोललीस? मोठ्याने बोल. नाही कुठे काय. बाईची बरं झालं तू आलीस. मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते हा लगेच. बस ये ना इथे. एक मिनिट छबी, मला ना हिच्याशी बोलायचं आहे. इतकं सगळं होऊनही हिच्यावर काहीच परिणाम झालेला नाहीये. साकेतच्या वाढदिवसाला एवढा तमाशा केला, त्याच्यासाठी शिक्षा म्हणून मी त्याला काय सांगितलं होतं? उद्यापासून तू या घरात नोकर म्हणून काम करायचंस. आजपासून घरातली सगळी कामं बेबी करणार आहे. मी जे सांगते ना ते कान उघडे ठेवून ऐका. साकेतदा, आज ना बाई आजीच्या काही चेक्सवर सह्या लागणार आहेत. आणि हो, उद्या ते ऑर्फन किड्सचं जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे ना, त्याला काही फंड्स ट्रान्सफर करतोय आपण. ओके? म्हणजे टोटल 25 लाख रुपये आपल्याला ट्रान्सफर करायचे. बरोबर? नाही, 15. एक मिनिट. 15. बरं, जे काय असेल ते तू चेक कर आणि ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून घे. हा, आणि ते आपण नंतरच बोलायचं का? आणि तू मला फायनल आकडा जो आहे ना तो सांग मला नंतर. ओके? हे साकेत दादा, काय झालंय? कशातच लक्ष लागत नाहीये तुझं. कसं लक्ष लागणार आहे माझं अनिकेत? माझ्या डोक्यात ना सतत तेच विचार घोळतायत. आणि आज सकाळी तुझे बोललायस ना, ते ना अजून टेन्शन यायला लागलंय मला. भैयाजी, मला फक्त एवढं सांग, म्हणजे असं म्हणतात ना की आज आपण जे काही काम करू त्यात हमखास यश मिळतं. मग तू नक्की काय करणार आहेस? कळेल, लवकरच कळेल. ऐक ना अनिकेत, मुळात काल जे काही घडलंय त्यानंतर आता काहीच शिल्लक उरलेलं नाहीये. मग तू काय करणार आहेस? मी शांभवीशी या विषयावर परत एकदा बोलणार. सगळं आयतं मिळालं ना की किंमत कमी होते. जरा धडपड करून मिळवायला शिका, कळलं? बाईजी, अगं बेबी आता कशाला उगाच त्रास. मी आणि आई आहोत ना, आम्ही करू सगळी कामं. अजिबात नाही. बेबीला शिक्षा होणारच. आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बेबीनी कामाला सुरुवात करायची, कळलं? ए, डोळे वटारू नकोस. पुढच्या 5 मिनिटात जर कामाला लागली नाहीस ना तर इथून गाशा गुंडाळायचा आणि चालायला लागायचं घराच्या बाहेर. नाही करणार, जा.
बेबी मी शेवटचं सांगते हे पोट पटकन नाही तर दोघेही रस्त्यावर येऊ. अगं नंतर तुझी हवी ती मदत करतो मी, पण आता उठ. काय ठरलं? बेबी येते. काय हे असं काहीही करायचं नाहीये अनिकेत. तू तिच्याशी काहीही बोलणार नाहीयेस. का नाही बोलायचं? का गरज नाहीये? कुठला गुन्हा करतोय का मी? अरे सिमी शांभवीने लग्नासाठी नकार दिला, त्याचं कारणच विचारतोय ना त्यांना फक्त. आणि मला विचारायचा पूर्ण अधिकार आहे साकेत दादा. ऍटलिस्ट तुझा भाऊ म्हणून तरी विचारू शकतो, राईट? अरे पण अनिकेत, कम इन. येस मी शांभवी. बोला, काही काम होतं? व्हॉट? राजीनामा? मी शांभवी. हो सर, मी नोकरी सोडते. सॉरी सर, इतक्या शॉर्ट नोटीसवर मी राजीनामा देते. सर सर आज अक्षय तृतीया आहे आणि असं म्हणतात की आजच्या दिवशी आपण जे काही करू ना ते अक्षय राहतं. मला माझ्यासोबत तुम्हा सगळ्यांचा चांगल्याच भावना घेऊन निरोप घ्यायचा. मी ही नोकरी नाही करू शकत. आता मला इथे इथे थांबता नाही येणार. बाईजी तुझा ज्यूस. बाईजी मी असं म्हणत होते. तिची बाजू घेऊ नको छवी. नाही मी त्यांची बाजू घेत नाहीये, पण एक ना आपण असं अचानक त्यांना सक्ती केली तर वाईट वाटेल ना गं. तिला वाईट वाटणं गरजेचं आहे. हं? तिने जरा विचार करायला पाहिजे. तिच्यामुळे किती लोक दुखावत आहेत घरात, कळतंय का तुला? हा, इतकी वर्ष आई म्हणून सतत तिच्या चुका पदराखाली झाकत आली मी, पण म्हणून असं डोक्यात नाही बसायचं माझ्या. मी आई आहे तशीच कडक शिक्षिका आहे, हे तिने लक्षात ठेवायला हवं. ऐक ऐक ऐक, शांत राहा, पडेल ती कामं कर. चिडू नकोस. आता अरे वा, छान दिसतीस की या साडीत. मदतनीस म्हणून शोभतीस. साडी नेसलीस म्हणजे काम झालं असं समजू नकोस. या साडीसाठी तुला 10तले 5 गुण देते मी, आणि उरलेले 5 गुण कमवायचे असतील ना तर कामाला ताबडतोब सुरुवात करायची. छवी, बादली आणि कपडा आणून दे तिला. लादी पुसण्यापासून काम सुरू करायचं बरं का. हॉल, किचन, बेडरूम्स, जिने सगळे चकाचक झाले पाहिजेत. मग तुझा चेहरा दिसता पाहिजे त्याच्यात, कळलं? इतके स्वच्छ पुसून घे. हा, मग दुसरं काम. अगं छवी,
जा कपडा आणून दे तिला. हो. आणि हो बेबी, हे सगळं काम करशील त्याचा पगार मिळणार आहे तुला. फुकट नाही करून घेणार. हा, पण महिन्याचं शेव बरं का. चला कामाला लाग. हो मम्मा. नाही नाही मम्मा नाही, बाई म्हणायचं. हो बाई. बेबी, हे काम ना सगळं तासाभरात उरकायचं. नंतर तुला वत्साला बरोबर बाजारात जायचंय, सगळी खरेदी करायची. कामात कुचराई नको, कळलं? आणि केलीस ना कुचराई तर पगार कापी ना. आणि माझं लक्ष आहे तुझ्यावर. हा. मोरू, काही झालं तरी ह्या अपमानाचा बदला कसा घ्यायचा याचा विचार कर. हो बेबी, मी समजू शकतो, पण तू आता शांत राहा. बाई सांगतायत ती कामं कर. मी लादी पुसायची? माय फुट. साकेतदा मी तुला सांगतोय ना, आय एम डॅम शुअर काहीतरी गडबड आहे. आय मीन आधी लग्नाला नकार दिला, आता हे रेझिग्नेशन. मी तुला सांगतोय, मी शांबी असं वागू शकत नाही. आपण अनिकेत, बस बस मोकळेपणाने बस बस. अरे तू हट्ट करू नकोस, ऐक माझं. शांभवीच्या मनात माझ्याबद्दल काहीच भावना नाहीयेत अनिकेत. हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय नव्हे, अधोरेखितच झालंय. नाही काय नाही, मी काय सांगतो तुझ्या डोक्यात शिरत नाहीये का अनिकेत? हे बघ अनिकेत, जाऊ दे, तुझ्याशी ना बोलून उपयोगच नाहीये काही. नाही ग कविता, माझं कामात लक्ष लागत नाहीये. मी नाही येत. देवा. माझ्याच बाबतीत असं का घडतं? मी नाती जोडते, माणसं जपते, पण असं काहीतरी घडतं की माझ्या आयुष्यातनं सगळी माणसं तुटतात, लांब जातात. साकेत सरांना माझ्यामुळे किती मानसिक त्रास होतोय. मी त्यांचा हा त्रास कसा कमी करू मला कळतच नाहीये. त्यांच्या डोळ्यात मला सगळ्या वेदना दिसतात. त्यांचं दुःख मी कसं कमी करू? माझ्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. शांभवी, अरे वा, माझ्या नाटकाचा यांच्यावर चांगलाच परिणाम होतोय. शांभवी, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके, प्लीज. शांभवी, तुम्ही शांत व्हा ना प्लीज. शांभवी, वेट. सॉरी. नो, इट्स ओके. तुम्ही आधी प्लीज शांत व्हा. ओके, रिलॅक्स. ऍक्च्युली मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं.
विचारा ना सर. तुम्ही साकेत दादाला नकार दिलाय याचं कारण मला कळू शकेल का? सी मी ना खूप मनापासून विचारतोय. सर, माझ्या मनात साकेत सरांबद्दल तसं काहीच नाही. मी खूप मनापासून सांगते. आय अंडरस्टँड तुम्हाला खूप त्रास होतोय, कळतंय मला. अचानक असं निर्णय घ्यावे लागले तर त्रास तर होणारच ना सर. म्हणूनच मी राजीनामा देते. माझ्या मनात साकेत सरांविषयी खरंच काही नाही. शांभवी, तुझ्या ओठांवर नकार असला तरी मनात वेगळंच काहीतरी सुरू आहे. नजर काहीतरी वेगळंच सांगते आणि त्या नजरेत मला दादासाठी प्रेम दिसतंय. आणि तुझं पण दादावर प्रेम आहे ते मी सिद्ध करेन. सर, तुम्ही माझा राजीनामा ऍक्सेप्ट कराल का? मी ते कन्फर्म करून सांगतो, पण तुम्ही आधी शांत व्हा. ओके, रिलॅक्स. मी आलोच. साकेत मला सोडून दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही. आता राजगुरूच येतील माझ्याकडे माझी मनधरणी करायला आणि मग हे नातं जुळेल. छवे, अनिकेतचा काही फोन नव्हता का? नाही, कशाबद्दल? काम होतं का काही? महत्वाचं काम होतं. आज अनिकेत ना शांभवीशी परत एकदा बोलणार आहे. साकेत किती मनापासून प्रेम करतो शांभवीवर, म्हणून मला ना मनापासून वाटतं की अनिकेतनं ना शांभवीशी परत साकेतविषयी बोलावं. नकार दिलाय ना तिने, मग परत नकोच ती आपल्या घरात. छवे, अगं असं कसं म्हणतेस? साकेतची अवस्था दिसते ना तुला. हो हो, अगं बाईजी, म्हणूनच मी म्हणतेय. आता बघ, पुन्हा शांभवीने नकार दिला तर दादूला आणखी त्रास होणार, आपल्या सगळ्यांना पण वाईट वाटणार. मग कशाला उगाच आपण आशा लावून ठेवायची? आणि शांभवीने एकदा नकार दिलाय ना, तिने सांगितलं ना तिच्या मनातलं, मग आपण पुन्हा पुन्हा का तिला विचारायचंय? ऐक ना, मला असं वाटतं आपण झंझणेबाईंना कॉल करूया आणि त्यांना सांगूया एखादं चांगलं स्थळ असेल तर आम्हाला सांगा, आपण लगेच भेटून पण घेऊया. गुरुजींनी काय सांगितलं लक्षात आहे ना? येत्या 15 दिवसात दादूचं लग्न व्हायलाच हवं. ठीक आहे छवे, झंझणीबाईंना बोलावून घे. बघू एखादं चांगलं स्थळ मिळते का. हा. साकेतला ना त्याचं पहिलं प्रेम विसरावं लागणार आहे. बाईजी, दादूची अवस्था मलाही कळतीये, पण तूच म्हणतेस ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि आपला दादू पण किती समजूतदारपणे वागतो. देवाने त्याच्यासोबत आतापर्यंत कधीच काही वाईट नाही केलंय, त्याचं कधीच नुकसान पण नाही केलंय. आणि यापुढेही असंच होईल बघ. आपल्या दादूला अगदी चांगली आणि मनासारखी जोडीदार मिळेल. तसंच होऊ दे ग, माझे आशीर्वाद आहेत त्याच्या पाठीशी. ते एखाद्या आजारावर कडू औषध घ्यावं लागतं ना, तरच आजार बरा होतो. तसं आहे. बाईजी, म्हणूनच तर मी सांगते ना, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. शेवटी सगळं छानच होणार. होऊ दे. मी झंझणेबाईंना कॉल करते लगेच. हॅलो झंझणेबाई, मी छवी बोलते राजगुरूंकडून. अनिकेत, अरे मला काही हिशोब लागत नाहीयेत. म्हणजे आपण नक्की किती डोनेशन्स केलेत किंवा किती पेमेंट्स केलेत हे जरा मला काही कळत नाहीये. टोटल लागत नाही कसलीच. मला जरा सांगतोस का?
मला पण काही टोटल लागत नाहीये. हा छवी बोल ना. कोण मुलगी? देसाई. बर काय? मी आता घरी येऊ. बर ठीक आहे, मी येतो घरी. हो. काय 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 झालंय? कोण मुलगी? साकेतदा, कोण मुलगी? मुलीचं काय? अनिकेत, आपल्या घरी देसाई म्हणून कोणीतरी येणार आहेत. बायाजीने मला बोलवलंय घरी. त्या मुलीला भेटायचंय मला. अरे यार, बायाजी काय इतका हट्ट करते? काय इतकी घाई करते? आय मीन, तुला माहिती आत्ता थोड्या वेळ आधी मी शांभवींना भेटून आलो तेव्हा त्यांच्या डोळ्यात बघितलं मी तुझ्यासाठीचं प्रेम. तर आपण जरा वेळ देऊयात ना त्यांना. थोडा स्पेस देऊ, जरा हे सगळं डायजेस्ट करू देऊ. आय एम शुअर त्या स्वतःहून येऊन बोलतील आपल्याशी या सगळ्या विषयांवर. पण आपण जरा वेळ जर द्यायला हवा ना. अरे मी स्वतः बघितलंय आता. मी शांत हो आणि प्लीज पुरे झाला आता, विषय संपव. नाही, विषय संपला नाहीये साकेत दादा. इनफॅक्ट आता मी विषय सुरू करणार आहे. म्हणजे आता बघ अनिकेत, वेट, अनिकेत काय करतोयस तू? बघ ना तू आता मी काय करतोय. अनिकेत, ऐक ना राजेश, लगेच माझ्या केबिन मध्ये एक फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये. अनिकेत सर, तुम्ही चुकून मला फोन लावलाय. आणि काय झालं? फर्स्ट एड बॉक्स कशाला? ठीक आहे ना सगळं? ओ आय एम सो सॉरी मिस शांभवी. ऍक्च्युली साकेत दादाला, एनिवे मी करतो राजेशला फोन. सॉरी हा, सॉरी. काय झालं? हॅलो सर, हॅलो. अनिकेत काय करतोयस तू? मला सांगशील का प्लीज? कळणार. हॅव सम पेशन्स. सगळं कळणार. काय? 5 4 3 2 1. सर काय झालं तुम्हाला? तुम्ही या इकडे, इथे बसा. तुम्हाला काय झालंय? कुठे लागलंय? मला सांगाल का पटकन प्लीज? बघू कुठे लागलंय तुम्हाला? सर बघू ना मला. बोला ना पटकन, कुठे लागलंय? पण मी कुठे म्हणालो साकेत दादाला लागलंय म्हणून? मी तर फक्त एवढंच म्हणालो की फर्स्ट एड किट घेऊन या. आणि तुम्ही आलात. का आलात? कारण तुम्हाला साकेतदाबद्दल खूप काळजी आहे. तुम्हाला असं वाटलं की साकेत दादाला काहीतरी झालं म्हणून धावपळ करत तुम्ही इथे आला. मी शांभवी, इतकी काळजी असताना सुद्धा का राजीनामा द्यायचा आहे तुम्हाला? तसं काही नाहीये सर. मग कसं आहे? टेल मी शांभवी, प्लीज टेल मी. ही काळजी नाही तर मग काय आहे? आणि मनात कोणाबद्दल काही फिलिंग नसताना आपण कोणाची इतकी काळजी करतो का? टेल मी. अनिकेत, एकदम परफेक्ट वागतोयस तू. तुझ्यामुळे साकेत आणखीन माझ्या प्रेमात पडणार, पण थोडी कळ सोसावी लागेल. मी शांभवी, प्लीज सांगा मला. सर, मी अजूनही साकेत सरांची सेक्रेटरी आहे. त्यांची काळजी घेणं माझं काम आहे, पण फक्त आजचा दिवस. उद्यापासून मी नसेल. ओके ठीक आहे, फाईन. हा, आय एम सॉरी, माय मिस्टेक. तुम्ही जाऊ शकता. साकेत दादा, हे नोटीस केलंस का तू? बघितलंस ना काय घडलं आता? अनिकेत,
हे तुझे सगळे बालिश खेळणं आता बंद कर. अरे तू आता अरे इथे- ऐक माझं, पास झाला आता, सोड. एनिवे जातो मी घरी. बाईजीने बोलवलंय ना, जावं लागेल मला. आणि कदाचित मी त्या मुलीला मी आज होकार देईन. नो साकेत दम. मी शांभवी, माझ्या केबिन मध्ये या आत्ता लगेच या. अहो, ज्या घरात स्वाती सून म्हणून जाईल ना, त्या घराची भरभराट होईल. अहो, असं तिच्या पत्रिकेत लिहिलंय. मी माझ्या मनाचं नाही सांगते हा. चांगल्या कंपनीत केवढ्या मोठ्या पदावर आहे आणि लग्न झालं की काय घरचं काम सांभाळेलच. काय देसाई, हो हो अगदी. पसंती असेल तर सुपारी फोडू, लग्नाची तारीख ठरवूनच टाकू. त्याचं काय आहे ना, स्वातीला सुद्धा खूप स्थळ येत आहेत. आज काय ते पक्क ठरवूनच टाकू. काय दादा आणि शांभवी दोघांच्या मनात प्रेम आहे आणि ते मी जुळवून देणारच. या कम इन. मी शांभवी, तुम्हाला राजीनामा द्यायचा आहे राईट? सो त्यासाठी आत्ता तुम्हाला माझ्या बरोबर माझ्या घरी यावं लागेल. या बिकॉज बाईजी, आपल्या इथे बाईजीच्या सहीशिवाय काहीच होत नाही. यू नो दॅट राईट? त्यामुळे तुमच्या राजीनाम्यावर पण बाईजीची सही लागेल आणि बाईजी घरी आहे. सो माझ्याबरोबर आत्ता घरी यावं लागेल तुम्हाला लगेच. आत्ता येस आत्ता. ओके